प्लेन क्रॅश दुर्घटनेला 1 महिना उलटून गेलाय, मात्र अजूनही या अपघातामागचं गूढ उकललेलं नाही. यावर एक प्रिलिमिनरी रिपोर्ट समोर आलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळे दावे सुद्धा केले जात आहेत. अशातच विदेशी मीडियानं आता एक खळबळजनक दावा केलाय. या विमान अपघातासाठी पायलट जबाबदार असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा नेमका काय आहे आणि खरंच पायलट या दुर्घटनेसाठी जबाबदार आहे का? ही विदेशी मीडियाची थिअरी नेमकं काय सांगते आणि याच्यावर भारतातील सरकारी यंत्रणांनी काय म्हटलेलं आहे ते बघूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. 12 जून 2025 ज्या दिवशी एक भलं मोठं विमान, बोईंगचं विमान हे प्रवाशांना घेऊन नेहमीप्रमाणे उड्डाणासाठी सज्ज झालं. या विमानानं उड्डाण केलं, मात्र जास्त काळ ते हवेत उडू शकलं नाही. उड्डाण केल्याच्या काही सेकंदात हे विमान कोसळलं आणि त्यामध्ये असलेले एक प्रवासी सोडून बाकीचे सर्व प्रवासी, क्रू मेंबर, पायलटचा मृत्यू झाला. त्याशिवाय ज्या बिल्डिंगवर हे विमान कोसळलं होतं, अहमदाबाद विमानतळाच्या जवळ असलेली एक कॉलेजची बिल्डिंग, त्या ठिकाणी मेस सुरू होती. मेसमध्ये मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी जेवत होते. त्याच बिल्डिंगवर हे विमान कोसळलं आणि त्यामध्ये तिथल्या काही विद्यार्थ्यांचा सुद्धा मृत्यू झालाय. तर जवळपास 260 लोकांचा जीव घेणारा हा जो विमान अपघात आहे तो नेमका कशामुळे घडला, हा सवाल प्रत्येक जण विचारतोय. अशातच या विमान अपघाताच्या बरोबर 1 महिन्याने म्हणजे 12 जुलै 2025ला एक प्रिलिमिनरी रिपोर्ट जारी करण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये मिनिट टू मिनिट नेमकं काय घडलं, कशा पद्धतीनं या विमानानं उड्डाण केलं, किती सेकंदांमध्ये फ्युएल संपलं किंवा काय काय घडलं होतं, हे सगळं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. आणि त्याच रिपोर्टवरून विदेशी मीडियानं एक दावा केला आहे. हा दावा आपण बघणार आहोत, पण त्याच्या आधी या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूयात. सगळ्यात आधी आपण बघितलं तर एक विमान, हे जे विमान इंग्लंडसाठी रवाना होणार होतं, ते विमान आधी दिल्ली एअरपोर्टवर होतं आणि ते ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवशी सकाळी 11:17 दिल्लीवरून अहमदाबादला पोहोचलेलं होतं. अहमदाबाद विमानतळावर पोहोचलं आणि तिथं आवश्यक ती देखभाल केल्यानंतर हे विमान दुपारी 1:15च्या सुमारास इंग्लंडला जाण्यासाठी तयार झालं. म्हणजे जे बोर्डिंग असतं किंवा चेक इन असतं हे झालं असेल, बोर्डिंग झालं असेल, सर्व प्रवासी त्या विमानामध्ये बसले असतील आणि त्याच्यानंतर जवळपास 1:15च्या सुमारास हे विमान उड्डाणासाठी सज्ज झालं. 1:18:38 हे विमान बे 34 वरून निघालं. त्यानंतर 1:25:25 टॅक्सी क्लिअरन्सची परवानगी या विमानासाठी मागण्यात आली आणि ती एटीसीनं दिली सुद्धा आणि मग हे विमान रनवे 23च्या दिशेनं रवाना झालं. पुढे 1:32:02 विमान ग्राउंड कंट्रोलरकडून टॉवर कंट्रोलरकडे हस्तांतरित करण्यात आलं आणि पुढे 1:37:33 उड्डाणासाठी परवानगी मिळालेली होती या विमानाला. मग 1:37:37 विमान उड्डाणासाठी सज्ज झालं आणि त्याच्या पुढे 1:37:37 जेव्हा हे विमान सज्ज झालं होतं, त्याच्या दुसऱ्या काही सेकंदांनी म्हणजे 1:38:39 विमानाचं उड्डाण झालं. या विमानानं उड्डाण केलं. आता यापुढे नेमकं काय घडलं ते अतिशय महत्वाचं आहे. 1:38:42 विमानानं 180 नॉट्स इतका वेग प्राप्त केला होता. म्हणजेच 300 km/h स्पीड या विमानानं पकडलेला होता. पण इथं या विमानाचं इंजिन 1 हे अचानक बंद पडलं. या इंजिन 1ला जो पुरवठा केला जात होता इंधनचा, ते स्विच रनवरून कट ऑफ झालेलं होतं. म्हणजे इंधनाचा पुरवठा हा कट ऑफ करण्यात आला होता. फ्युएलचा जो स्विच होता तो कोणीतरी कट ऑफ केला होता की तो झाला होता, हा सवाल अजूनही अनुत्तरित आहे. ते आपण पुढे बघणार आहोत. पण इंजिन 2 सुद्धा त्या मागोमाग बंद पडलेलं होतं. या दोन्ही इंजिनला इंधन पुरवठा करणारे जे स्विचेस होते, फ्युएल स्विच होते, ते कट ऑफ अवस्थेमध्ये होते, कट ऑफ स्थितीमध्ये होते. म्हणजेच दोन्ही इंजिनला इंधन पुरवठा होत नव्हता. आणि त्यानंतर पुढे नेमकं काय घडलं किंवा या वेळेला या विमानामध्ये असलेल्या दोन्ही पायलटमध्ये नेमकं काय संवाद झाला हेही आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी कशा पद्धतीनं मिनिट टू मिनिट, सेकंड बाय सेकंड या घडामोडी घडत गेल्या त्या आपण समजून घेऊयात. मग दोन्ही जे इंजिन होते त्यांना इंधन पुरवठा हा बंद झालेला होता, बंद अवस्थेमध्ये होता. स्विच हे कट ऑफ करण्यात आलं होतं. मग 1:38:47 दोन्ही इंजिन हे हळूहळू निष्क्रिय होत गेले. मग दुपारी 1:38:52 इंजिन 1ची जे फ्युएल कट ऑफ होता ते स्विच रनवर आलं. म्हणजे आता
फ्युएलचा पुरवठा, इंधनाचा पुरवठा हा होऊ लागलेला होता इंजिन 1ला. मग 1:38:56 इंजिन 2 ची जी इंधन पुरवठा होता तो सुद्धा पूर्ववत करण्यात आला होता. पण पुढच्या काही सेकंदांमध्ये इथे जरी इंधन पुरवठा हा सुरळीत करण्यात आला असला, ऑन करण्यात आला, रन मोडमध्ये हे दोन्ही स्विचेस, फ्युएल स्विचेस आले असले तरी देखील हवा तो ग्रिप मिळत नव्हता विमानाला आणि त्यामुळे विमान हवेत उडू शकत नव्हतं. आणि त्याच वेळेला 1:39:05 पायलटनं मे डे हा जो इमर्जन्सीमध्ये दिला जाणारा संदेश आहे तो दिलेला होता. मे डेचा कॉल पायलटने दिला आणि त्याच्या काही सेकंदांमध्ये म्हणजे 1:39:11 विमानातील व्हॉइस रेकॉर्डिंग बंद झालं होतं. याचा अर्थ विमान तोपर्यंत कोसळलेलं होतं. आणि पुढे संपूर्ण जगानं बघितलंय 1:42:44 जेव्हा हे विमान कोसळलं होतं एका मेडिकल कॉलेजच्या बिल्डिंगवर. आणि त्यावेळेला विमानतळावर जे फायर ब्रिगेड असतं त्या फायर ब्रिगेडच्या गाड्या हे कोसळल्यानंतर जी आग लागली होती ती आग विझवण्यासाठी रवाना झाल्या होत्या. आणि या विमान अपघातामध्ये नेमकं कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलंय. जे अवशेष तिथं पडलेले होते तेही आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे अवशेष आणि त्या विमानामध्ये असलेला जो ब्लॅक बॉक्स आहे तो तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. आणि त्याच्यावरून जे काही सेकंदांमध्ये घडलेलं आहे विमान अपघाताच्या ते सांगण्यात आलंय. पण त्याचबरोबर एक जो व्हॉइस रेकॉर्डर होता म्हणजे कॉकपिटमध्ये नेमकं काय संवाद होतोय दोन्ही पायलटमध्ये हे रेकॉर्ड होत होतं ब्लॅक बॉक्समध्ये असलेल्या व्हॉइस रेकॉर्डरमध्ये. तर त्यामध्ये या दोन्ही पायलटमध्ये ज्या वेळेला हे इंजिन एकामागोमाग बंद पडले त्यावेळेला हे दोन्ही पायलट एकमेकांशी काय बोलत होते हे सुद्धा रेकॉर्ड झालं. आणि याच्यामध्ये एक पायलट म्हणाला हे जे फ्युएल स्विच आहे ते कट ऑफ का केलं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पायलटने उत्तर दिलं मी केलेलं नाही. हा जो संवाद आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण याच्यावरूनच कन्फ्युजन क्रिएट झाला होता. आणि हा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट समोर आलाय त्याच्यामध्ये कुठेही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये की कोण म्हणतंय कट ऑफ का केलं, स्विच जो आहे तो कट ऑफ का केला किंवा कोणता पायलट बोलतोय की मी केलेला नाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाहीये. तरी सुद्धा या अपघातासाठी कॅप्टन सबरवाल जबाबदार आहे. कॅप्टन सबरवाल, सुमित सबरवाल जे कॅप्टन होते त्या प्लेनमध्ये. आणि दुसरं म्हणजे को पायलट होते क्लाइव्ह कुंदेर. तर क्लाइव्ह कुंदेर हे विमान चालवत होते पण त्यांना इन्स्ट्रक्शन देण्याचं काम सबरवाल करत होते. आणि सबरवाल यांनीच हा जो फ्युएलचा स्विच आहे तो कट ऑफ केल्याचा दावा विदेशी मीडियाकडून केला जातोय. विशेषतः अमेरिकेच्या मीडियाकडून हा दावा करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये त्यांनी आणखी एक पुष्टी जोडली आहे. ही पुष्टी जोडलेली आहे सुमित सबरवाल यांना डिप्रेशनची हिस्ट्री होती आणि त्याच्यामुळेच अशा पद्धतीनं जो एक व्यक्ती आहे ज्यांना डिप्रेशनची हिस्ट्री राहिलेली आहे त्यांनी चालत्या विमानामध्ये फ्युएलचा हा जो इंधन पुरवठा करणारा स्विच होतं ते कट ऑफ मोडमध्ये आणल्याचा दावा विदेशी मीडियाकडून करण्यात आलाय. आणि त्याच्यामध्ये दुसरं जे वाक्य आहे मी केलेलं नाहीये हे वाक्य सुद्धा सुमित सबरवाल यांचा असल्याचा दावा विदेशी मीडियाकडून केला जातोय. विदेशी मीडिया विशेषतः अमेरिकी मीडियाकडून हा दावा केला जातोय की सुमित सबरवाल ज्यांना डिप्रेशनची हिस्ट्री राहिलेली आहे त्यांनीच हा फ्युएलचा जो स्विच आहे तो कट ऑफ मोडवर नेला होता. आणि को कॅप्टन कुंदेर यांनी विचारलेलं होतं की तू हे कट ऑफ का केलेलं आहे. आणि त्यावर सबरवाल यांनी उत्तर दिलं की हे मी कट ऑफ केलेलं नाहीये आणि हेच कारण आहे की हे विमान कोसळलं असा दावा, अशी थिअरी विदेशी मीडियाकडून मांडली जाते. पण याच्यावर भारताच्या सरकारी यंत्रणांनी हा दावा पूर्णपणे खोडून काढलेला आहे, फेटाळून लावलाय. आणि जे काही नुकसान झालेलं आहे, जे आप्तस्वकीयांना गमावलेलं आहे या विमानामध्ये लोकांनी, त्यांच्या भावनांना संवेदनशीलतेनं बघा आणि पूर्ण रिपोर्ट येईपर्यंत वाट बघा असा सल्ला भारताच्या सरकारी यंत्रणांकडून देण्यात आलाय. त्यामध्येच आपण एअर इंडियाचा टेक बघितला तर एअर इंडियाकडून आधी सांगण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मेकॅनिकल चूक किंवा टेक्निकल चूक राहिलेली नाहीये. जे काही मेंटेनन्स केला जातो एक विमान जेव्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी तयार होतं त्याच्या आधी जो मेंटेनन्सची एक प्रक्रिया असते ती पूर्ण करण्यात आल्याचं एअर इंडियानं आधीच स्पष्ट केलंय. पण याच्यामध्ये आणखी एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे बोईंग विमान, जे एक मोठं विमान आहे त्याचा आपण इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये अपघातांची मालिका आपल्याला पाहायला मिळते. बोईंगचं हे जे विमान अहमदाबादमध्ये कोसळलं ते होतं 787 ड्रीम लायनर. या विमानाच्या मोठ्या अपघाताची हिस्ट्री नसली किंवा सेफ मानलं जात असलं तरी देखील या विमानाच्या बॅटरीमध्ये बिघाड हा समोर आलेला होता 2013 सालामध्ये. आणि त्याचबरोबर याच विमानाविषयी
एका विसल ब्लोअरनं म्हणजे या कंपनीमधल्या एका माजी कर्मचाऱ्यानं या विमानाविषयी खळबळजनक असा दावा केलेला होता. या विमानामध्ये टेक्निकल ग्लिचेस आहेत, या विमानाच्या प्रोडक्शनमध्ये काहीतरी चुका असल्याचा दावा त्या विसल ब्लोअरनं केला होता. पण कालांतरानं विसल ब्लोअर यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरामध्ये सापडला होता आणि त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. ते चॅप्टर क्लोज झालं. पण याच बोईंगच्या मॅक्स विमानांची अपघातांची मालिका ही समोर आलेली होती. मागच्या काही वर्षांमध्ये शेकडो लोकांचा जीव या मॅक्सच्या अपघातांमध्ये गेलेला होता आणि अशा या बोईंगच्या विमानांच्या अपघातांची मालिका असतानाच आता हा अहमदाबादमध्ये जो एक मोठा अपघात झालेला आहे त्यामागे एकीकडे बोईंगची जी प्रोडक्शन पद्धती आहे त्याच्यावर सुद्धा कुठेतरी सवाल उपस्थित केले जात होते. पण अशामध्ये आता विदेशी मीडियाने ही जी थिअरी मांडलेली आहे त्याच्यामुळे एक नवा अँगल या प्रकरणाला आलाय. ज्या पद्धतीनं भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशननं सांगितलेलं आहे, जोपर्यंत याचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकणार नाही किंवा हे अपघात नेमका कशामुळे झाला आणि जे फ्युएल स्विच कट ऑफ झालं होतं ते नेमकं कशामुळे झालं हेही आपण सांगू शकणार नाही. पण याच्यामध्ये अजूनही काही प्रश्न हे उपस्थित झालेले आहेत. पण या सगळ्या प्रकरणामध्ये काही प्रश्न हे वारंवार विचारले जात आहेत. ते म्हणजे प्रिलिमिनरी रिपोर्टनुसार जर फ्युएलचा जो स्विच आहे तो कट ऑफ झाला होता तो नेमका कशामुळे झाला होता, तो जमिनीवर विमान असतानाच फ्युएलचा स्विच हा कट ऑफ झाला होता की हवेत गेल्यानंतर कट ऑफ झाला होता, हे ह्युमन एरर होतं की एखादं टेक्निकल एरर होतं, हाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. याचं उत्तर आता कधी मिळतं ते बघावं लागेल.